म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. काळाच्या पटलावरती जेव्हा सत्तेचा खेळ रंगतो तेव्हा आजचे शिकारी उद्याचे शिकार होऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असंच काहीतरी चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी ज्या देवेंद्र फडणवीसांच्या इशारावरती महाराष्ट्राचं राजकारण चालत होतं, आज त्याच फडणवीसांना स्वतःच्या बालेकिल्ल्यात एकाकी पाडण्याचं चक्र दिल्लीतून फिरवलं जातंय का, हा प्रश्न आता राजकीय विश्लेषक विचारत आहेत. मुद्दा क्रमांक 1, जुन्या जखमांचे नवे वारे. राजकारणात कटुतेची फळं उशिरा का होईना पण पिकतातच. एकेकाळी ज्या विनोद तावडेंचा मराठी चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्यात आला होता आणि ज्यांचे तिकीट कापण्यामागे फडणवीस फॅक्टर असल्याची चर्चा होती, तेच तावडे आज राजकारणात मोठ्या भूमिकेत परतले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैर हे तर आता उघड गुपित आहे. खडसेंनी ज्यांना आपलं राजकीय अस्तित्व संपवण्याचा सूत्रधार मानलं, त्याच खडसेंना आता अमित शहांच्या दरबारात मानाचं स्थान मिळताना दिसतं. हे निव्वळ योगायोग नाही, तर हे फडणवीस पीडित नेत्यांचं पुनरागमन आहे. मुद्दा क्रमांक 2, दिल्लीची नवी ऍक्सेस आणि पंख छाटणी. आता समीकरण बदलतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा सुनीत्रा पवार, आज त्यांना वर्षा निवासस्थानापेक्षा दिल्लीचे रस्ते जवळचे वाटू लागले आहेत. देवेंद्र फडणवीसांना मध्ये न घेता थेट अमित शहांच्या दरबारात जाऊन निर्णय घेणं ही साधी बाब नाही. हे पॉवर सेंटर्सचे विकेंद्रीकरण आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधले एक प्रबळ दावेदार मानले जातात. मग ज्यांची खुर्ची डळमळीत करायची असेल, आधी त्यांचे पंख छाटले जातात आणि सध्या दिल्लीतून नेमकी हीच शस्त्रक्रिया सुरू आहे. मुद्दा क्रमांक 3, संघ आणि दिल्ली यांच्यातील शीतयुद्ध. या कथेचा सर्वात रंजक आणि राजकीय विश्लेषकांना विचार करायला लावणारा अँगल म्हणजे फडणवीस आणि संघाचे जुने नाते. दिल्लीतील मोदी शहा जोडीनं आता राज्यातून संघप्रणित वर्चस्व कमी करायचं आहे का? जर हे खरं असेल तर फडणवीस केवळ महाराष्ट्रातील एक नेते म्हणून नाही, तर एका विचारधाराचे वाहक म्हणून अडचणीत आले आहेत का, हे पाहणं देखील गरजेचं आहे. तर राजकारणात कुणीही कायमचा मित्र असतो किंवा कायमचा शत्रू नसतो. देवेंद्र फडणवीस आज भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळामध्ये एकटे पडत चालले आहेत का? ही त्यांची राजकीय कारकिर्दीची आस्ताची सुरुवात आहे की पुढच्या महायुद्धाची शांतता? जैसी करणी वैसी भरणीच्या या खेळात बाजी पलटली आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या पंख छाटणीच्या खेळाकडे लागला. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस या राजकीय व्यूह रचनेत यशस्वीपणे बाहेर पडतील की दिल्लीच्या या चक्रव्यूहामध्ये ते पूर्णपणे अडकले जातील? तुमचं मत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.